श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती नुकतीच दत्त जयंती पार पडली. आपण भरपूर सेवा केल्या त्यानिमित्त. कोणी गुरुचरित्र पारायण केलंय, कोणी स्वामी सारामृत संकल्प सेवा केलेली आहे, कोणी अखंड नामाचा संकल्प घेतलेला आहे. प्रत्येकाने आपल्या परीने सेवा केलेली, ज्याला जसे जमेल तशी त्याने सेवा केली. पण आता दत्त जयंती झाली म्हणून सेवा संपली का? नाही. आपल्या गुरुची सेवा आपल्याला अखंड करत राहायची असते. आता ही सेवा कोणती? काही जण स्वामी सारामृतचं पारायण कंटिन्युअसली करतात, रोज 3 अध्यायी वाचतात, तेही केलं तरी चालेल. कोण 11 माळी जप करतं, श्री स्वामी समर्थ या नामाचा 11 माळी जप होतो, 11 तारक मंत्राचाही जप होतो. पण आपल्याला आतापासून ते पुण्यतिथीपर्यंत, स्वामी पुण्यतिथी एप्रिलमध्ये येते, आपल्या सर्वांना माहितीये. मग आपण एक संकल्प घेऊन सेवा सुरू करू. मग ती सेवा कोणती? तर स्वामींच्या अखंड नामाची सेवा. आता अखंड नाम म्हणजे कसं घ्यायचं? आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. तुम्ही 6 लाखाचा संकल्प घ्या, तुम्ही 12 लाखाचा संकल्प घ्या, तुम्ही 1 लाखाचा संकल्प घ्या. जसं तुम्हाला जमेल तसं करा. कारण की प्रत्येकाच्या घरातले अडचणी वेगळ्या असतात. कोणाचे लहान बाळ आहे, तर कोणाच्या जॉबला जायचंय. म्हणजे ज्याला जसे जमेल त्यांनी तशी सेवा करायची असते. मग तुम्हाला कोणती अडचण सुद्धा असेल, तुमचा मोठा प्रॉब्लेम आहे, मग लग्न असू, जॉब असू, हे आरोग्य असू, घरातल्या कटकटी असू, किंवा नवरा ऐकत नाही, कोणताही तुमची कोणती इच्छा असेल, त्यासाठी तुम्ही जर संकल्प घेऊन सेवा सुरू केली तर खूप छान राहील. संकल्प का घ्यायचा माहिती का? संकल्प घेतला म्हणजे आपण स्वतः पण अडकून राहतो. तुम्ही संकल्प घेऊन सेवा ना करू, तुम्ही टाळटाळ करता, कंटाळा करता. पण ज्या दिवशी तुम्ही संकल्प घेता ना, मग नित्यनेमाने तुम्ही रोज ती सेवा करता. फक्त सेवा करायचा एकच वेळ ठेवा. एक तर पहाटे करा, किंवा दुपारी करा, किंवा संध्याकाळी करा, कधी पण एकच वेळ तुम्ही नित्यनेमाने एकच वेळ ठेवा. तुम्हाला पाहिजे तेवढा संकल्प घ्या. 1 लाखाचा घ्या, 6 लाखाचा घ्या, 3 लाखाचा घ्या, जसं जमेल तसं घ्या. संकल्प घेऊन श्री स्वामी समर्थ हा अखंड नामजप करा. रोज 50 माळी करा, रोज 100 माळी करा, जशी तुमच्याकडे वेळ आहे, जसं तुमच्याकडे आहे तसं. चालता बोलता नाही करायचे, ती मानस पूजा झाली. आपल्याला एका जागेवर स्थिर बसून आपल्याला स्वामींचं अखंड नाम घ्यायचे. ह्या नाम घेतल्यामुळे तो जेव्हा आपण कंटिन्युअसली स्वामींचं नामस्मरण करतो, जेव्हा नाम घेत राहतो, ते मंत्र तो सिद्ध होतो. आणि मग मंत्र सिद्ध झाला की आपल्या ऑटोमॅटिक स्वामी जवळ आपण पोहोचतोय. आपल्याला स्वामी हवेत. आपल्याला भौतिक गोष्टींमध्ये अडकून नाही राहायचे, कारण या भौतिक गोष्टी कधी ना कधी संतुष्टात येतातच, संपूर्णच जातात, त्या कधीच राहत नाही. त्यामुळे आपल्या स्वामींच्या चरणांजवळ राहायचे. त्यासाठी नामस्मरण खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तेवढं नामस्मरण करत राहा. आपण मठात जातो, केंद्रात जातो, सगळं करतो, पण नामस्मरण करायचा कंटाळा करतो. हा, तुम्ही नॉनव्हेज खात असाल, तुम्ही म्हणसाल आम्ही नॉनव्हेज खातो, आता मागेचे महिना संपले का आम्ही वाटच बघतोय नॉनव्हेज खाणार कधी. नॉनव्हेज पण खा, मी बनत नाही की नका खाऊ, पण नॉनव्हेज खायच्या अगोदर तुमचे जे तुम्ही नित्यनेमाने 50 माळी या 10 माळी 100 माळीचा संकल्प घेतला तो पूर्ण करा. आणि मग तुम्ही मग नॉनव्हेज काय खायचे ते खा. पण ही सेवा नक्की करा, खूप चांगले अनुभव येतील. श्री स्वामी